ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित। ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे, नेले राजहंशे पाणी काय। सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे, नेले राजहंशे पाणी काय। ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण वस केले। काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण वस केले। ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे किती। केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे किती। ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। एका जनार्दनी नाही आता यती, सुखाची विश्रांती हरी संगे। एका जनार्दनी नाही आता यती, सुखाची विश्रांती हरी संगे। ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे, नेले राजहंशे पाणी काही। ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन।
करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रं, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्रं। तया आठवितं महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं। वासमनिरीवतं साराशी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूर्ति विनदेवी सदा वंदिता सा मः पातु। सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत्कृपातमः वन्दे परमानन्द माधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्य असो। ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राण तक्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतवक्ता श्री पांडुरंग समर्थ, कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनम्, जानकी लक्ष्मण प्रेतं जटामुकुटमण्डितम्। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम। श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि। श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र। सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ओम नमो नारायण सत्यनारायण श्रीमद नारायण भगवत नारायण वेद पारायण। ओम नमो नारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण राम नारायण विष्णु नारायण हरि नारायण कृष्ण नारायण। श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण। नामदेव जनाबाई 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 नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम।
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. मारुतीला फुले वाहन गणपतीला तोरे वाहन महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहन गणपतीला तोरे वाहन महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहन गणपतीला तुरे वाहन. मारुतीला फुले वाहन गणपतीला तुरे वाहन. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै. समागत्य विष्णुं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्य योग ओवी 100 ते 125. ओम नमोजी आद्यामिदपति पाद्या जय जय सो संविद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो. मने निवृत्ती दासो अवधारी जोजन. परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतीसी. आणि तुची नीती सांगशी आम्हा प्रती. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न सोचती. जे होय जाय हे भ्रांती मनऊनिया. अर्जुना सांगेन ऐक येत आम्ही तुम्ही देख. आणि हे भूपती अशेख आदि करुणी. नित्य आयुष्याची आसोनी नातरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करोनी दोन्ही नाही. हे उपजे आणि नाशे हे ते माया वशे दिशे. हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिशे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले. तरी कवन के जन्मले मनो ए तेथं.
तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पण ऐके शरीर तरी एकम परी वैसा भेदे अनेक हे प्रत्यक्ष चिदेक प्रमाण तुम एक कौमारत्व दिशेम मग तारुण्य ते भ्रंशेम परी देहची हान नाशेम एक एकास वेम ऐशी चैतन्याच्या ठाईम ये शरीरांतरे होती जाती पाही ऐशे जाणे तया नाही व्यामोह दुःख येतने नावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तेही आकळी जे अंतकरण मनमुनी भ्रमे इंद्रिये विषय शेविती तेत हर्ष शोकोपजती हे अंतर आपलविती संगे येणे जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेत दुःख आणि काही सुखही दिशे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती हेत द्वेषा द्वेष उपजती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदाम भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तो शुदेतम तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू मनाओणी हा अपभ्रंशो विषय संगो देखे इंद्रियाधीन होई जेम तयशीतोष्णा ते पावी जेम आणि सुख दुःखी आकळी जे आपण प्रेम या विषया वाचोनी काही अनिक सर्वता रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभाषे भद्र जाती देखे अनित्यतया परी मनवुनी तू आवेरी हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा हे विषय जया ते नाकळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वता जो या इंद्रियार्था नागवेची आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखिती या उपाधी माझी गुप्त चैतन्याशे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड सुंदरकांडाचा अध्याय 27वा म्हणजे ब्रह्मपत्राचा अध्याय 2 भाग 5। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। ऐसी सांगताची गोष्टी
रावणा धुकधुकी लागली पोटी, येरीकडे सीता गोरटी, वृक्ष संपुटी बिलपत, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नामायसे दे प्रेम काही कळा, पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनसवी काज काय मागे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, केवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जोगे आपुले आपण देवा, ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 27व्या अध्यायाच्या म्हणजेच ब्रह्मपत्रातील दुसऱ्या अध्यायाच्या 5व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. ऐशी सांगताची गोष्टी. ऐशी म्हणजे कैशी, तर सन्निपात झालेल्या राजा रावणाची पट्टराणी मंदोदरी अशोकवनामध्ये येते. राजा रावणाला पुढं घालून आपल्या राजमहालाला घेऊन जाते आणि त्याला आपल्या भाषेत, म्हणजे ज्या भाषेमध्ये बायको नवऱ्याला सांगते, समजावते, त्या भाषेमध्ये मंदोदरी सांगते, आगाऊपणा केला की लवकरच ही जग दुनिया सोडून जावी लागेल. 4 दिवस जे जास्त जगणार आहे ते लवकरच मरावं लागेल. म्हणून सीताबद्दल वाईट विचार आणणं आणि तो विचार अंमलात आणणं, कृतीत आणणं हे फार घातक आहे. कारण जिथं सीता आहे तिथं राम आहे. आणि मग तुमचं विनाकारण या जगातून जाणं हे आमच्या दृष्टीनं परवडणार नाही. म्हणून तुम्ही उगे खोड्या करू नका, आगाऊपणा करू नका. असं गुज ज्याला म्हणतात ते गुज मंदोदरी राजा रावणाला सांगते आणि शेवटचं परखड भाषेत पण समजावते. तू जर माझं ऐकत नसशील तर मग विनाकारण मरून जाशील. तुला राम मारल्याशिवाय सोडणार नाही. जर तू सीताला हात लावला तर मग राम तुला मारल्याशिवाय राहणार नाही. ऐशी सांगताची गोष्टी, रावणा धुकधुकी लागली पोटी. अशी गोष्ट आपल्या सख्या बायकोनं, लाडक्या पट्टराणीनं, महाराणीनं सांगितली. सख्खी का म्हणतो, 83,000 राजा रावणाला बायका होत्या. त्यातली मुख्य मंदोदरी होती, सत्य पतिव्रता माऊली होती. तिनं चांगली गोष्टी सांगितली आणि राजा रावणाच्या अंतःकरणामध्ये रामाबद्दलचं भय निर्माण झालं, भीती निर्माण झाली. काळजाचे ठोके वाढले, छाती धडधड करू लागली.
अशी राजा रावणाची अवस्था. राजा रावणाच्या महालामध्ये मंदोदरीचं गुज ऐकून, गोष्टी ऐकून झाली. तिकडं अशोकवनामध्ये काय झालं? सीता माता त्या अशोकाच्या वृक्षाखाली आहेत. अशोक वाटिकेमध्ये कालक्रमण असताना त्यांना खजील वाटू लागलं. त्यांचं अंतकरण काहीस दुःखी झालं. थोड्याशा माऊली निराश झाल्या आणि निराश होऊन सीता माता काय दुःख करू लागल्या. त्याचं चिंतन ऐका. म्हणतात, लक्ष्मण छळिता श्रीराम भक्त, तेने अंतरला श्री रघुनाथ, मज आकळी लंकानाथ, भक्त छळन महापाप. सीता माता दुःख करू लागलेली आहे. सीता माता म्हणते, रामभक्त असणाऱ्या लक्ष्मणाला मी छळलं. नको नको त्या वाईट शब्दानं बोलले. आणि शास्त्र पोथी पुराण काय सांगतं? एक वेळ देवाला त्रास दिला, देवाला छळलं, देवाला नावं ठेवली, देवाला शिव्या दिल्या, तरी चालेल. चालतच नाही पण तरी चालेल म्हणून असा कोणी गैरसमज करून घ्यायचं काम नाही. देवाला शिव्या द्याव्या, उगच देवा धर्माला त्रास द्यावा, पण तरी चालेल. पण काही चालणार नाही ते संत मंडळी, पोथी पुराण शास्त्र सांगतं की देवाच्या भक्ताला कुणीही छळलेलं देवाला मुळीच आवडत नाही, मुळीच पटत नाही आणि देव ते सहन करत नाही. रामभक्ताला जर छळलं, देवाच्या भक्ताला छळलं, तर देव त्याचा नीटनिटोबा लावल्याशिवाय सोडत नाही. म्हणून सीता दुःख करू लागलेली आहे. मी रामभक्त असणाऱ्या लक्ष्मणाला छळलं, वाईट वंगाळ बोलले, आणि त्यामुळं माझ्यापासून देव अंतरला, रघुनाथ अंतरला. तो जरी माझा मालक असला, पती परमेश्वर असला, तरी तो देव आहे, परब्रह्म आहे. आणि तो रघुनाथ, आणि माझी ताटातूट झाली. या रावणाच्या बंदिवासामध्ये मला अडकावं लागलं, नजर कैदेमध्ये राहावं लागलं. राजा रावण सारखं मला विनंती करतो, आकळण्याचा प्रयत्न करतो. हे कशामुळे घडतं? तर सीता माऊली म्हणते, रामभक्ताचं छळन करणं महापाप आहे. संतांना, साधूंना, वारकऱ्यांना, माळकऱ्यांना, महाराज मंडळींना, बुवा मंडळींना त्रास देणं हे देवाला आवडत नाही. अशा भक्तांचं छळन करणं महापाप आहे. श्रीराम आज्ञेचे रक्षण, मज पाशी लक्ष्मण, त्याचे करिता म्या छळन, बंदी रावण मज घाली. रामाच्या आज्ञेनं, रामरायाच्या परवानगीनं, रामरायाच्या सूचनेनं लक्ष्मण पंचवटीच्या ठिकाणी माझे रक्षण करण्यासाठी सावधानतेनं संरक्षणाची भूमिका निभावत होता. पण त्या लक्ष्मणाचं मी छळन केलं आणि वाईट वंगाळ बोलून लक्ष्मणाला दूर पाठवलं. राम माझ्यापासून अंतरला, लक्ष्मण माझ्यापासून दूर गेला आणि दुष्ट कपट्या राजा रावणानं संधी साधली. संन्याशी वेश धारण करून आला
अंगामध्ये काठीमध्ये झोळी घातली, भगवा लिहून आला आणि माझं अपहरण करून मला लंकेला घेऊन आला आणि त्याच्या बंदीत मी अडकले गेले. हे कशाचं पाप आहे? तर रामभक्ताला छळल्याचं महापाप आहे. सीता माता दुःख करू लागली. छळवाद्याचे वदन कदा न पाहे रघुनंदन, मज सांडिले निंद्य म्हणून शोक निमग्न छळनार्थी. जो देवाच्या भक्ताचं हरिदासाचं छळन करतो, त्या छळन करणाऱ्या दुष्टाचं छळवाद्याचं तोंड सुद्धा रामरया कधी पाहत नाहीत. आणि म्हणूनच माझ्यासारख्या छळन करणाऱ्या सीतेची हेळसांड रामरयांनी लावलेली. मला निंद्य म्हणून सोडून दिलेलं आहे. मी किती जरी शोक केला, दुःख केलं, तरी मी मोठी छळणारती आहे. एका रामभक्ताचं अतिशय छळन केलेलं आहे, त्रास दिलेला आहे, वैताग दिलेला आहे, दुःख दिलेलं आहे. मी महापापीने असा विचार करत सीता माता दुःख करतात. श्रीराम भक्ताचे छळन पंचमहापापाहुनी दारुण, मज क्षोभला रघुनंदन, बंदी मोचन कोण करीन. मी लक्ष्मणासारख्या श्रेष्ठ देव अवतारी महापुरुष रामभक्ताचं छळन केलं. हे पाप काही किरकोळ केलं नाही. सीता माता दुःख करते. हे पाप पंचमहापातकापासून मोठं आहे म्हणते. पंचमहापातक कुठले तुम्हाला माहित असेल. एक ब्राह्मणाची हत्या करणं म्हणजे ज्याला ब्रह्महत्या म्हणतात, ते ब्रह्महत्येचं एक महापातक समजलं जातं. दुसरं सोन्याची चोरी करणं, त्यालाही महापातक समजलं जातं. तिसरं महापातक कोणते तर दारू पिणं, नशा करणं, हे तिसरं महापातक आहे. चौथं महापातक आहे परस्त्रीची अभिलाषा धरणं. परस्त्री बरोबर रत होणं, परस्त्रीची इच्छा धरणं, परस्त्री बरोबर व्यवहार करणं, हे चौथं महापातक आहे. पहिलं महापातक ब्रह्महत्या, दुसरं महापातक सोन्याची दागदागिन्याची चोरी करणं, तिसरं महापातक मद्यपान किंवा दारू पिणं किंवा नशा करणं, आणि चौथं महापातक आहे परस्त्रीबद्दल व्यवहार करणं. आणि पाचवं महापातक काय आहे तर या ब्रह्महत्येला, चोरी करण्याला, दारू पिणाऱ्याला आणि व्यभिचार करणाऱ्याला जो मदत करेल, ही चार पाप करणाऱ्याला जो प्रवृत्त करेल, मग या चार महापातकांचं मिळून एक महापाप तयार होतं, त्याला पाचवं महापाप म्हणतात. पण सीता माता म्हणते मी रामभक्ताचं छळन केलं, हे पाप या पंच महापातकापेक्षा सुद्धा मोठं आहे. दारू नाही,
आणि म्हणून राम माझ्यावर रागाला गेला. राम माझं तोंड सुद्धा पाहायला तयार नाही, पाहणार नाही. आणि राम जर माझं तोंड पाहत नसेल तर रावणाच्या तावडीतून मला कोण सोडवणार, माझी सुटका कोण करणार, असं दुःख सीता माता करू लागल्या. श्रीराम भाता दुर्दर्शर लंका विध्वंशी साचार, रावण निर्दळी सपरिवार, मज रघुवीर क्षोभला. रामाचा जो पाठीवर बाणाचा भात आहे ना, त्याच्यामध्ये दुर्धर अशा प्रकारचे बाण आहे. रामरया जिथं असतील तिथून जरी रामरयाने भात्यातून बाण काढला, धनुष्याला लावला, तर तिथून या राजा रावणाची लंका आहे ना अख्खी, ती लंका बेचिराग करून टाकू शकतात. या लंकेचा विध्वंस करू शकतात, नाश करू शकतात. एवढं सामर्थ्य माझ्या श्रीरामाच्या एका बाणात आहे. असे असंख्य बाण, दुर्धर बाण, भयानक बाण रामरयाच्या भात्यात आहे. एका बाणामध्ये लंकेचा विध्वंस करून राजा रावणाचं कुळ संपवायला रामरयाला एक क्षणाचाही विलंब लागणार नाही, सीता माता म्हणते. पण माझ्यावर खूपच रागाला गेलेला राम आहे, त्यामुळं माझी सोडवणूक करायला रामरया धजेना झालेले आहे. माझी सोडवणूक करायला वेळ लावतोय, येईना झालेला आहे. याचं कारण मी केलेलं महापाप आहे. आणि माझ्या महापापिनीच्या मत्तीला रागाला गेल्यामुळं राम लवकर येईना. सुटल्या श्रीरामाचा बाण, मशक बापुडे ते रावण, मज क्षोभला रघुनंदन, सखा लक्ष्मण छळताची. श्रीरामाच्या धनुष्यातून जर रामरयाने राजा रावणाच्या दिशेनं बाण सोडला तर राजा रावणाची चिलटासारखी अवस्था होईल, शिरडून मरेल. फार काळ राजा रावणाचं कुळ निर्दळन करायला रामाच्या बाणाला लागणार नाही, हा विश्वास सीता मातेला आहे. राम खंबीर आहे, गुण गंभीर आहे, धनुर्विद्येमध्ये निपुण आहे, पुरुषोत्तम आहे, हे सीता माऊलीला माहिती आहे. पण सीता माऊली म्हणते, मी रामभक्त असणाऱ्या लक्ष्मणाचं छळन केलं, त्रास दिला, म्हणजे या तोंडानं नको नको ते बोलले, टाकून बोलले, वाईट बोलले, घाणेरडं बोलले. लक्ष्मणाच्या अंतकरणाला लागेल असं बोलले, जे बोलायला नको होतं तेही बोलले. आणि हे लक्ष्मणाचं छळन केलं म्हणून रामरया माझ्यावर रागावले, म्हणून रामरया माझा काही वार घेत नाही, माझा पाठीराखा होऊन येत नाही, मला या राजा रावणाच्या बंदीतून सोडवत नाही. हा झाला ओवीचा अर्थ. भाविक हो, याच्यातून नात्रेयांना काय सांगायचंय तर खरंच कोणत्याही साधकानं, भक्तानं, सामान्य जीवानं कुणीही कुणाचा द्वेष, मत्सर, छळन करू नये. आणि असं जर कोणी करत असेल तर देव त्याला माफ करत नाही.
एवढं त्याने रामभक्ताचं छळ केलेलं आहे, तेवढ्याच पद्धतीचा निटोबा लावल्याशिवाय भगवान परमात्मा त्याला सुट्टी देत नाही. देवाजवळ पाप्याला क्षमा नाही, चुकीला माफी नाही. देवाजवळ देर है लेकिन अंधेर नहीं. जरा उशीर लागेल न्याय मिळायला, पण न्याय मिळणार आणि पाप्याला सजा होणार. म्हणून राम माझ्यावर रागावलेले आहे. सीता माता बोलते, न लागता निमेष मात्र श्रीराम वदिता दशवक्त्र. म्या छळीला सखा सौमित्र तिने रघुवीर क्षोभला. मी जर हे महापाप केलं नसतं तर आतापर्यंत रामरायांनी डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं एवढ्यामध्ये रावणाचा काटा काढला असता, म्हणजे रावणाला संपवलं असतं. रावणाचा काटा म्हणजे तुम्ही शब्दार्थानं घ्याल. रावणाच्या पायात एक काटा मोडला होता आणि तो रामानं काढला. राम काय रावणाचा सेवक आहे का? काटा काढणे याचा अर्थ या जगातून संपवणे, नाहीस करणे. काटा काढणे याचा अर्थ जीवन हे दुःख मूळ आहे. संसार हा दुःख मूळ आहे. संसारामध्ये न मागता दुःख येतं. सुख मागून मिळत नाही, पण न मागता आयतं दुःख येऊन टेपतं. आणि ते दुःख सजासजी नाहीच होत नाही, जात नाही. आपल्याला सोडून त्या दुःखाला जाऊ वाटत नाही. दुःख आपल्यावर लय प्रेम करतो. आणि सीता माता म्हणते, मी जर लक्ष्मणाचं छळण केलं नसतं तर रामानं डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं एवढ्या वेळेमध्ये 10 तोंडाच्या राजा रावणाचा वध केला असता. पण रामरायांनी माझ्यावर क्रोध धरलेले आहे, रागाला गेलेले आहेत, कारण मी लक्ष्मणाचं छळण केलेलं आहे, सौमित्राचं छळण केलेलं आहे. म्हणून रामराया माझ्यावर नाराज आहेत, असं दुःख सीता माता करते. दासाशी दंडन शिरोमुंडन स्त्रियेशी दंडन उपेक्षण. ऐशे बोलोनी आपण दीर्घ रुदन करी सीता. आता लक्ष्मण रामरायाचा दास आहे, भक्त आहे. त्या भक्ताच्या डोक्यावर ओझ देणं, त्याला त्रास देणं, त्याचा अपमान करणं, त्याच्याबरोबर तंडणं, त्याला दंड देणं, स्त्रियेला मारणं, स्त्रियेला म्हणजे बायकोला नको नको ते बोलणं नवऱ्यानं, हे सगळं म्हणजे कसं आहे तर पापच आहे म्हणले. सगळ्या चुकीच्याच गोष्टी आहेत त्या. पावसानं झोडपलं आणि नवऱ्यानं मारलं, न्याय कुणाकडे मागायचा? आणि मागितला तर मिळणार आहे का? म्हणून म्हणतात चिखलन पाणी कधी वेगळं होत नाही. तसं पती पत्नीचं नातं आहे, निज ऐक्याचं नातं आहे. संसार असतो, त्रास असतो, सुख दुःख असतं, गरीब श्रीमंती असते, कधी कमी पडतं, कधी बरोबर होतं, कधी अमाप मिळतं. म्हणून पती पत्नीनं एकमेकावर राग काढणं ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, अशी सीता माता बोलते. आणि मोठ्या मोठ्यानं सीता माता रडायला सुरुवात करते, हंबरडा फोडते.
श्रीरामे उपेक्षिलिया पाटी, जीवे जित मी करंटी, प्राण द्यावया उठा उठी, सीता गोरटी अनुतापी. सीता माऊलीला दुःख झालेलं आहे. माता मोठ्यानं रडू लागलेली आहे. गैवर घातलेला आहे, हंबरडा फोडलेला आहे, फा म्हणून रडायला लागलेली आहे. हनुमंतराया त्याच वृक्षाच्या फांदीमधून हे सगळं पाहत आहेत. असं चिंतन ब्रह्मपत्रामध्ये ब्रह्मदेवानं लिहिलेले लक्ष्मण दादा वाचतायत. रामराया, राजा सुग्रीव, नळ, जांबुवंत, अंगद, सगळी वानर मंडळी, अस्वल मंडळी सगळं ऐकतात. सीता माता म्हणते, मी करंटे, फुटक्या कपाळाचे, रामानं मला सोडून दिलं म्हणजे माझा त्याग केला, रामानं माझा रागराग केला. 6 महिने झालं तर माझी वासपूस विचारपूस करत नाही, येत नाही. आणि ज्याच्या बंदिवासात आहे त्या दुष्टाबद्दल काही भूमिका रामराया घेत नाही. म्हणजे मी लक्ष्मणाचं किती छळन केलेलं आहे, किती मोठं महापाप केलेलं आहे. एवढी मी पापीनी असताना, राम माझ्यापासून अंतरला असताना, लक्ष्मण माझ्यापासून दुरावला असताना मी जिवंत कशी आहे? का माझा प्राण जात नाही? का मला मरण येत नाही? वाचून तरी काय करायचंय? जगून तरी काय उपयोग आहे? सीता माऊली पश्चाताप करून दुःख करू लागलेली आहे. पण संत मंडळी म्हणतात, चुका करायच्या आणि पुन्हा चुकीची माफी मागायची. हे कुठल्या शास्त्रात बसतं? चूक करताना कळत नाही का? करावी का नको? पण काही वेळा घडतात, अक्षम्य चुका घडतात, अक्षम्य अपराध असतात. आणि त्यावेळेस चुकीची माफी मागावी. पण नंतर काय उपयोग नसतो. मोरा गेले तुझे पाय, आता रडून उपयोग काय? एकदा चूक झाली की झाली. एकदा एखादी गोष्ट घडून गेली, वेळ निघून गेला, पुन्हा काही उपयोग नसतो. नुसतं पश्चाताप करावा लागतो, नुसतं दुःख करावं लागतं. याच्या पलीकडे आपल्या हातामध्ये भाविक हो काही नसतं. म्हणून परत परत कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप करत बसण्यापेक्षा ती चूक आपल्या हातून होऊच नये, पुन्हा पुन्हा तर होऊच नये, पण पहिल्यांदाच होऊ नये. ही दक्षता, ही खबरदारी आपण घेतली पाहिजे. आणि जर एखाद्या जीवाच्या हातून, साधकाच्या हातून, व्यक्तीच्या हातून, माणसाच्या हातून चूक घडलीच तर त्याला त्याच्या अंतःकरणापासून वाटलं पाहिजे की आपण केलेलं कृत्य ही महाचूक आहे, घोडचूक आहे. हे आपण केलं ते बरोबर नाही, आपण वागलो ते चुकीचं आहे. याचा पश्चाताप व्हावा लागतो म्हणतात. आणि पश्चातापेन पापे दगद. जर पश्चाताप झाला, आपल्या अंतःकरणापासून कळलं की आपण केलेलं कृत्य खूप चुकीचं आहे, असं करायलाच नको होतं, पण केलं, चुकलं आपलं, तर केलेल्या सगळ्या पापाचं क्षालन होतं. ती पाप सगळी जळून जातात. म्हणून अनुताप झालेल्या सीता माऊलीला आणि अनुतापानं तापलेले
पश्चाताप झालेला आहे माऊलीला. माऊली मोठ्यानं गैवर घालून रडते, दुःख करते. करिता श्रीराम स्मरण स्वेद रोमांच्या श्रुपूर्ण सीतेची करिता स्पुंदन आले रुदन हनुमंत. रामरायाची आठवण सीतामाता काढत आहे. का राम माझी सोडवणूक करत नाही? माझ्या हातून महापाप घडलं म्हणून, माझ्या हातून तुझ्या भक्ताचं छळण झालं म्हणून, मी लक्ष्मणाला त्रास दिला म्हणून माझी सोडवणूक करत नाही का रामा? रामा मी तुमचा धावा करते का माझ्या धावण्याला धावत येत नाही? का देवा मला पावत नाही? का मला भेटी देत नाही? सीता माऊली स्पुंदून 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 रडते. आणि ज्यावेळेस हनुमंतराय हे पाहतात त्यावेळेस हनुमंतरायांना सुद्धा रडू येऊ लागतं. हनुमंतरायाच्या सुद्धा डोळ्याला पाणी येतं. हनुमंतरायांना सुद्धा दुःख वाटू लागतं. कळवळ उपजली कपिंद्रा तेव्हा टाकिली श्रीराम मुद्रा. मुद्रा देखोनी सीता सुंदरा निद्रा तंद्रा विसरली. रडण्यामुळं, डोळ्यातून पाणी येण्यामुळं सीता माऊलीला एक डोळ्याला झापड आली होती, तंद्री आली होती. मोठ्यानं गैवर घालत होत्या, अंतकरणापासून व्याकुळ झाल्या होत्या, कासावीस झाल्या होत्या, दुःख करत होत्या, रामाचा धावा करत होत्या. हनुमंतरायाच्या डोळ्यातून पाणी आलं. हनुमंतरायाही रडू लागले. हनुमंतरायांनी त्याच संधीमध्ये रामरायाकडून खून म्हणून आणलेली श्रीराम मुद्रा वृक्षाच्या फांदीत बसूनच सीता माऊलीच्या समोर टाकली. आणि श्रीराम नामाची मुद्रा सीता माऊलीनं आपल्या नेत्रांनी पाहिली आणि सीता माऊलीची झापडच उडाली. अगो बाई, ही माझ्या रामाची असणारी नाममुद्रा माझ्या समोर कशी आली? इथं कशी काय आली? याच आश्चर्य श्रीराम नाममुद्रा एका रामभक्तानं सीता माऊलीच्या समोर ठेवली, टाकली. ती माऊलीनं पाहिली. आणि नाथत्रया म्हणतात, माऊली आळस, ग्लानी, सुस्ती, निद्रा, भय, चिंता, आस, लाज, शोक, दुःख सर्व गोष्टी विसरली. निद्रा तंद्रा विसरली. अशी सीता माऊलीची अवस्था श्रीराम नाममुद्रेला पाहून झाली. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने. बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरी. हरि तो जगतो नाही भिन्न वपुम. यति यश मती परमार्थ गती सनरो भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक
व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि। हरिरेव जगत जगदेव हरि हरितो जगतो नहि भिन्न वपु यति यशमति परमार्थ गति स नरो भवसागर मुद्धरति। प्रहलाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि। श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा। सखळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा। गाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा। तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे। हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे। हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे। केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता। केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता। विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।